एक्झरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आता आपण बघतोया. क्वेश्चन बघा काय आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड राईट इनपुट आउटपुट टेबल. बघा जे सर्किट दिलेत बघा, हे सर्किट काय त्यातले मी ड्रॉ केलेले आहेत. तर ह्या सर्किटचा काय करायचं, आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे आणि नंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता पहिलं बघा सर्किट जे आहे ते पहिले सर्किट ड्रॉ केलेलं आहे. तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. मग जेवढे स्विच आहेत त्या स्विचसाठी सुरुवातीला काय करणार, आपण लेटर्स घेणार. जेवढे स्विच आहेत त्या स्विचसाठी काय करणार, लेटर्स घेणार. कोणते कोणते स्विचेस, S1 S2 S3 स्विचसाठी काय करूया, आपण लेटर्स घेऊया. बघा लिहितो सुरुवातीला लेट पी म्हणजे काय करूया, स्विच S1 ला काय केले आपण, P घेतलेला आहे. Q म्हणजे काय करूया आपण, स्विच S2 या स्विचला आपण Q म्हणूया. आणि R म्हणजे काय, स्विच S3 या स्विचला काय म्हणूया आपण, R म्हणूया. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. मी इथं लिहितो बघा सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, S1 हा जो स्विच आहे त्या S1 ह्या स्विचला हे दोन्ही स्विच कसे आहेत, S1च्या खालीत म्हणजे पॅरलर आहेत. पॅरलर म्हणजे की काय, डिस्जंक्शन. S1 साठी कोणतं लेटर घेतलं आपण, P. त्याला S2 आणि S3 कसे आहेत, पॅरलर. पॅरलर म्हणलं की डिस्जंक्शन. बघा हे पॅरलर आहेत म्हणून डिस्जंक्शन घेतलंय. आता S2 आणि S3 एकमेकाला कसे आहेत, एका पाठोपाठ एक आहेत. मग S2च्या पुढे S3 आहे, मग एका पुढे एक आहे ना, एका पुढे एक आहे. मग अशा वेळेस ते कसे असतात, सेरीज म्हणजे कंजंक्शन. आता S2 ला काय घेतले आपण, Q हे लेटर घेतलेलं आहे आणि S3 ला काय घेतले आपण, R हे लेटर घेतलेलं आहे. तर हे Q आणि R सेरीज मध्ये आहेत म्हणजे काय, कंजंक्शन मध्ये आहे. आणि हे जे दोन्ही आहेत ते P ला कसे आहेत, डिस्जंक्शन, म्हणून त्याला काय केलं, ब्रॅकेट टाकलेलं आहे. तर हे जे सर्किट आहे त्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म मिळाला. अगोदर स्विचेससाठी लेटर्स असाइन करायचे आणि नंतर सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. आणि नंतर आता आपल्याला इनपुट आउटपुट टेबल फाइंड करायचं आहे. मी इथं लिहितो बघा इनपुट आउटपुट टेबल आपल्याला फाइंड करायचं आहे. मग इनपुट आउटपुट टेबल जसं ट्रूथ टेबल आपण फाइंड करतो ना त्याप्रमाणे त्याचे कॉलम्स येतात. कॉलम सेमच येतात जसे ट्रूथ टेबलचे आपण फाइंड करतो तसे. मग आता ह्यामध्ये कॉलम्स घ्यायचे तर त्यामध्ये लेटर्स किती आहेत, PQR 3 लेटर्स आहेत. म्हणजे पहिल्यांदा 3 कॉलम्स घ्यावे लागतील. पहिला कॉलम घेऊया आपण Pचा, नंतरचा कॉलम येईल Qचा आणि नंतरचा काय येईल, Rचा कॉलम येईल. म्हणजे पहिल्यांदा PQR असे 3 कॉलम्स आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत. नंतर आता हे आपल्याला फाइंड करायचं असेल, बघा हे आपल्याला फाइंड करायचं. हे फाइंड करायचं असेल तर अगोदर हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करावं लागेल. म्हणजे आपल्याला Q आणि Rचं काय करावं लागेल, कंजंक्शन घ्यावं लागेल. बरोबर ना. आता P आहे आपल्याकडे, हा राऊंड ब्रॅकेट आहे, दोघांचं डिस्जंक्शन घ्यायचं. मी लास्टचा कॉलम मिळाला आपल्याला P डिस्जंक्शन Q कंजंक्शन R. आणि हा जो टेबल जो आहे तर तो आता टेबल आपल्याला फाइंड करायचा आहे. आता ह्यामध्ये लेटर्स किती आहेत, 3 लेटर्स आहेत. 3 लेटर्स असतील तर कॉम्बिनेशन किती मिळणार, 8 मिळणार. 2 लेटर्स असतील तर कॉम्बिनेशन किती मिळतात, 2 लेटर्स असतील तर कॉम्बिनेशन 4 मिळतात. आता लेटर्स आहेत 3 त्यामुळे कॉम्बिनेशन किती येणार आहेत, 8 कॉम्बिनेशन येणार आहेत. मग आता ते कॉम्बिनेशन घेत असताना आपण ट्रूथ टेबलमध्ये जसे घ्यायचो तसे घ्यायचो. Pच्या काय घ्यायचं आपण, 4 टाइम ट्रू व्हॅल्यू घ्यायचो आणि नंतरच्या 4 टाइम फॉल्स घ्यायचो. त्याच्याऐवजी काय करायचा, 4 टाइम्स 1 घ्यायच्या आणि नंतर 4 टाइम्स काय करणार, 0 घेणार. म्हणजे काय येईल, 1 1 1 1. किती टाइम्स घेतला, 4 टाइम्स. नंतर 0 0 0 0 काय केला, 4 टाइम्स घेतला. तर आपल्याला हा ट्रूथ टेबल आता इथं फाइंड होईल बघा. हा आता Qच्या काय करायचा, 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0. बघा 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0, परत 2 टाइम्स 1 आणि परत 2 टाइम्स 0. आणि Rचं अल्टरनेट करत जायचं काय, 1 0 1 0 1 0 1 0. आता Q आणि Rचं काय करायचं, कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये काय होतं, दोन्ही 1 1 असतील तर 1 येईल, अदरवाइज 0 येईल. मग बघायचं Q आणि R म्हणजे हे दोन, दुसरा आणि तिसऱ्या कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं. दोन्ही 1 1 आहेत, 1 येईल. दोन्ही 1 1 आहेत का, नाहीत. इथं दोन्ही 1 1 आहेत का, नाहीत. इथं आहेत का, नाहीत. इथं दोन्ही 1 1 आहेत म्हणजे 1 येईल. इथं आहेत का, नाहीत. इथं आहेत का, नाहीत. आणि लास्टला बी 1 1 येणार नाही. आता P म्हणजे पहिला कॉलम आणि हा 4th कॉलम दोघांमध्ये डिस्जंक्शन घ्यायची.
फोर्थ कॉलम आणि फर्स्ट कॉलममध्ये डिस्जंक्शन. काय होईल, दोन्ही 0 असेल तर 0 येईल, अदरवाईज 1 येईल. दोन्ही 0 आहेत का, नाहीत म्हणजे 1 येईल. दोन्ही 0 आहेत का, नाहीत म्हणजे 1 येईल. दोन्ही 0 आहेत का, नाहीत म्हणजे 1 येईल. दोन्ही 0 आहेत का, नाही म्हणजे 1 येईल. दोन्ही 0 आहेत का, नाहीत म्हणजे 1 येईल. आता इथून पुढे सगळे दोन्ही 0 0 आहेत म्हणजे 0 0 0 येईल. हा काय मिळाला, इनपुट आउटपुट टेबल मिळाला. हे जे सर्किट आहे ना, ह्या सर्किटचा आपण इनपुट आउटपुट टेबल फाइंड केलेला आहे. समजलं काय करायचं, जसं ट्रूथ टेबल फाइंड करतो त्याचप्रमाणे येईल. सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आणि नंतर इनपुट आउटपुट टेबल फाइंड करायचं. हे झालं फर्स्ट. आता आपल्याला सेकंड बघायचे. सेकंड जे आहे ना, त्या सेकंडचं आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचं. बघा त्यामध्ये कोणते कोणते स्विच आहेत. S1 डॅश, S2, S1 आणि S2 डॅश असे स्विच आहेत. S1, S2, S2 डॅश किंवा S1 डॅश असे स्विच आहेत. मग आता बघा स्विचसाठी लेटर घेऊया. P म्हणजे काय, स्विच S1. S1 ह्या स्विचसाठी काय करूया आपण, P हे लेटर घेऊया. त्यानंतर S1 डॅश सुद्धा आहे, बरोबर ना, S1 डॅश सुद्धा आहे. तर त्या S1 डॅश साठी आता काय करूया आपण, पुढचं लेटर घेऊया. बघा स्विच S1 साठी आपण P म्हणला. नंतर पुढे काय करणार आहे आपण, स्विच S1 डॅश घेऊया. स्विच S1 डॅश घेऊया. आता S1 साठी P घेतलं असेल तर S1 डॅश साठी निगेशन ऑफ P लेटर. बघा लेटर कसं घ्यायचं, S1 साठी कोणतं लेटर घेतलेलं, P. तर S1 डॅश साठी काय येणार, निगेशन ऑफ P. नंतर Q लेटर घेऊया. Q म्हणजे काय, स्विच S2. S2 या स्विच साठी आपण Q लेटर घेतले. नंतर काय करूया आपण, स्विच S2 डॅश. आता S2 साठी Q हे लेटर घेतले. S2 डॅश साठी काय येणार, निगेशन ऑफ Q. काय येईल, लेटर येईल. आल्या. आता काय करूया आपण, सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. बघा बरं काय येईल आता सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो मिळेल आपल्याला. बघा बरं काय येईल सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म. आता बघा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये सिरीज मध्ये असेल तर कंजंक्शन येईल आणि पॅरलल असेल तर डिस्जंक्शन येईल. आता बघा हे पहिले जे दोन आहेत वरचे हे एकमेकाला कसे आहेत, सिरीज मध्ये कंजंक्शन म्हणजे S1 डॅश आणि S2 सिरीज मध्ये कंजंक्शन. S1 डॅश साठी कोणतं लेटर घेतलेलं आहे, निगेशन ऑफ P. सिरीज म्हणून कंजंक्शन घेतलंय. S2 साठी काय घेतलं आपण, Q लेटर घेतलेलं आहे. बघ आता हे जे दोन स्विच आहेत त्या दोन स्विचला हे खालचे दोन स्विच कसे आहेत, पॅरलल म्हणजे काय, डिस्जंक्शन म्हणून इथं डिस्जंक्शन येईल. आता बघा S1 आणि S2 डॅश एकमेकाला कशा आहेत, सिरीज मध्ये. S1 साठी काय घेतलं आपण, P हे लेटर घेतले. सिरीज म्हणजे काय, कंजंक्शन. आणि S2 डॅश साठी काय घेतलं आपण, निगेशन ऑफ Q. तर हा काय मिळाला आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्म मिळालेला आहे. हे जे आहे ना, ह्याचा आपल्याला काय मिळाला, सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो मिळालेला आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इनपुट आउटपुट टेबल जो आहे तर तो फाइंड करायचा आहे. मग इथं पुढे फाइंड करतो बघा, इनपुट आउटपुट टेबल. आता बघा इनपुट आउटपुट टेबल फाइंड करायचं. लेटर्स किती, P आणि Q दोनच लेटर्स आहेत. म्हणजे पहिला कॉलम कशाचा येईल, P चा. दुसरा कॉलम कशाचा येणार, Q चा येईल. आता काय करायचं आपल्याला, हा ब्रॅकेट फाइंड करायचा असेल तर अगोदर निगेशन ऑफ P फाइंड करावं लागेल. हा ब्रॅकेट फाइंड करायचा असेल तर निगेशन ऑफ Q फाइंड करावं लागेल. मग त्यानंतर निगेशन ऑफ P फाइंड करून घेतो, निगेशन ऑफ Q फाइंड करून घेतो, बरोबर का. आता हा पहिला राऊंड ब्रॅकेट आपण फाइंड करूया. काय करावं लागेल आपल्याला, निगेशन ऑफ P चं कंजंक्शन घ्यावं लागेल. कशाबरोबर, Q बरोबर. पहिला ब्रॅकेट मिळाला. सिमिलरली दुसरा ब्रॅकेट फाइंड करून घ्या. काय, P चं कंजंक्शन घ्यावं लागेल, निगेशन ऑफ Q. हा दुसरा ब्रॅकेट मिळाला. आता हे दोन्ही ब्रॅकेटचं काय करायचं आपल्याला, डिस्जंक्शन घ्यायचे. म्हणजे काय येईल, निगेशन ऑफ P कंजंक्शन Q चं डिस्जंक्शन घ्यायचे. कशाबरोबर, P कंजंक्शन निगेशन ऑफ Q बरोबर. तर हा टेबल जो आहे तर हा टेबल आपला तयार झालेला आहे. आता ह्यामध्ये सांगा बरं किती लेटर्स आहेत, P आणि Q दोनच लेटर्स आहेत. त्यामुळे कॉम्बिनेशन किती मिळणार आहेत, 4 कॉम्बिनेशन मिळणार आहे. सांगा P चे काय येतील, 2 times 1 आणि नंतर ते 2 times 0 येतील. Q चे काय येणार, 1 0 1 0. निगेशन ऑफ P काय येईल आता, 0 0 1 1. निगेशन ऑफ Q काय येणार, 0 1 0 1. आता निगेशन ऑफ P आणि Q म्हणजे ह्या दोन कॉलमचं काय करायचं आहे,
कंजंक्शन घ्यायचं आहे. कंजंक्शनमध्ये दोन्ही 1 असतील तर 1 येईल अदर 0 येईल. बघा कंजंक्शन घ्यायचं ह्या दोन कॉलमचं. दोन्ही 1 आहेत का? नाहीत. दोन्ही 1 आहेत का? नाहीत. दोन्ही 1 आहेत का? आहेत. दोन्ही 1 आहेत का? नाहीत. नंतर पीचं आणि निगेशन ऑफ क्यूचं कंजंक्शन घ्यायचं आहे. दोन्ही 1 आलं तर 1 येईल अदर 0 येईल. आहेत का दोन्ही 1? नाही. इथं दोन्ही 1 आहेत. इथं आहेत का? नाहीत. आणि लास्टला सुद्धा नाहीत. आता लास्टला ह्या दोन कॉलमचं डिस्जंक्शन घ्यायचं. डिस्जंक्शनमध्ये काय? दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाईज 1. दोन्ही 0 आहेत का? आहेत. दोन्ही 0 आहेत का? नाहीत. दोन्ही 0 आहेत का? नाहीत. दोन्ही 0 आहेत का? आहेत. दोन्ही 0 आले तर 0 अदरवाईज 1. म्हणजे आपल्याला काय मिळाला? हा इनपुट आउटपुट टेबल जो आहे तर हे सेकंड सर्किट जे आहे तर सेकंड सर्किटचं आपल्याला मिळालं. प्रोसिजर समजली काय करायचं आहे? सुरुवातीला लेटर्स असाइन करायचे, नंतर सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मचं काय करायचं नंतर इनपुट आउटपुट टेबल फाइंड करायचं. आता बघा थर्ड जे सर्किट दिले बघा हे सर्किट ह्याचा आधी आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करावा लागेल. बघा बरं काय येईल सिम्बॉलिक फॉर्म अगोदर तयार करूया आपण. आणि नंतर इनपुट आउटपुट टेबल फाइंड करूया. बघा बरं आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काय करायचा आहे? तयार करायचा आहे. तर तो सिम्बॉलिक फॉर्म तयार करण्यासाठी त्यामध्ये स्विचेस कोणते कोणते ते आधी त्यासाठी लेटर आपण असाइन करूया. बघा लेट पी घेऊया. पी कशाला घेणार? S1 ह्या स्विचसाठी. बघा स्विच S1 साठी काय घेतले आपण? पी लेटर घेतलेलं आहे. S1 डॅश आहे का? नाही त्यामध्ये. नंतर S2 साठी घेऊया. बघा क्यू घेऊया. क्यू म्हणजे काय? स्विच S2 डॅश किंवा S2. आता S2 डॅश सुद्धा आहे म्हणजे त्याला निगेशन ऑफ क्यू म्हणणार. निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय येईल? स्विच S2 डॅश. नंतर S3 सुद्धा आहे. बघा S3 घेतो. PQR घेतो. R म्हणजे काय? स्विच S3. आणि S3 साठी काय येईल? निगेशन ऑफ R म्हणजे काय येणार आहे? स्विच S3 डॅश. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. सांगा बरं काय येईल आता सिम्बॉलिक फॉर्म काय करूया आपण? तयार करूया. सांगा बरं सिम्बॉलिक फॉर्म काय येईल आता? बघा आता हे जे 3 आहेत हे 3 अगोदर फाइंड करूया आणि नंतर हे खालचे 2 बघूया. हे जे वरचे 3 आहेत ह्या वरच्या 3ला हे खालचे 2 कसे आहेत? पॅरलर मध्ये आहेत म्हणजे डिस्जंक्शन येईल. मग अगोदर हे वरचे 3 साठी आपण फाइंड करूया. बघा S1 साठी कोणतं लेटर घेतलेलं आहे आपण? P हे लेटर घेतलेलं आहे. S1 च्या पुढेच हे S2 आणि S3 कुठे त्याच्या पुढे म्हणलं की काय येणार? सिरीजमध्ये म्हणलं की काय येणार आहे? कंजंक्शन येईल. बरोबर ना? हा. आता बघा S1 ला हे सिरीजमध्ये आहेत पण S2 आणि S3 एकमेकाला कसे आहेत? पॅरलर मध्ये आहेत. मग त्यासाठी काय करतो? ब्रॅकेट टाकतो. बघा कोणतं? S2 म्हणजे काय? निगेशन ऑफ क्यू. सिरीज काय पॅरलर मध्ये म्हणजे काय येईल? डिस्जंक्शन. S3 म्हणजे काय? R. बघा हे वरचं जे आहे ना हे वरच्याचा सिम्बॉलिक फॉर्म हा मिळाला. आता ह्या वरच्या 3ला हे खालचे 2 कसे आहेत? पॅरलर म्हणले की काय? डिस्जंक्शन. आता बघा S2 डॅश आणि S3 डॅश एकमेकाला कसे आहेत? तर एकमेकाला ते सिरीजमध्ये आहेत. सिरीज म्हणजे म्हणल्यानंतर कंजंक्शन येईल. S2 डॅशला काय घेतले आपण? निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन. S3 डॅशला काय घेतले आपण? निगेशन ऑफ R. तर हा काय मिळालेला आहे? त्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो मिळालेला आहे. आता काय करूया? इनपुट आउटपुट टेबल जो आहे तर तो फाइंड करूया. बघा इनपुट आउटपुट टेबल. प्रोसिजर सेम. जेवढे लेटर्स आहेत तेवढे आधी कॉलम घेणार. कोणते लेटर्स आहेत? PQR मग ते घेतो आधी. बघा पहिला कॉलम घेतो. Pचा फर्स्ट कॉलम घेतो. पहिला जो कॉलम आहे तर तो कोणता घेणार? Pचा. नंतर काय येईल? Qचा. नंतर Rचा येईल. नंतर बघा निगेशन ऑफ क्यू लागते. निगेशन ऑफ क्यू आणि निगेशन ऑफ R आपल्याला लागणार आहेत. मग पुढचे कॉलम घेतो. निगेशन ऑफ क्यू निगेशन ऑफ R. आता काय करूया? हा जर आपल्याला फाइंड करायचा असेल, हा स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड करायचा असेल तर अगोदर राऊंड ब्रॅकेट फाइंड करावं लागेल. मग तो राऊंड ब्रॅकेट घेतो. बघा निगेशन ऑफ क्यू डिस्जंक्शन R. आता राऊंड ब्रॅकेट मिळाला. आता स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला लिहिता येईल. काय आहे? P कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिस्जंक्शन R. सिमिलरली इथं जे आहे तर आपल्याला निगेशन ऑफ क्यू आहे, निगेशन ऑफ R आहे, त्यांचं कंजंक्शन जे आहे ते घेऊया म्हणजे हा ब्रॅकेट मिळेल आपल्याला. निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ R. आणि लास्टच्या कॉलममध्ये सर्व येईल. काय येणार आहे बघा? P
कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन आर डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर काय होईल हा लास्ट जो कॉलम आहे तर हा मिळेल. तर आपल्याला हा जो आहे तो हा ट्रूथ टेबल आता फाइंड करायचा आहे. आता बघा ह्यामध्ये पी क्यू आर किती लेटर्स आहेत 3 लेटर्स आहेत. मग पी क्यू आर हे 3 लेटर्स आहेत म्हणजे कॉम्बिनेशन आपल्याला 8 मिळणार आहे. म्हणजे पीच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला घ्यावं लागतील 4 टाइम्स ट्रू आणि नंतरच्या 4 टाइम्स फॉल्स घ्यावं लागतील. मग बघा आता काय करूया आपण पीच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहितोय मी इथं 4 टाइम्स ट्रू म्हणजे ट्रू 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 4 टाइम्स येतील आणि नंतर परत 4 टाइम्स काय येणार आहेत फॉल्स 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 आणि फॉल्स पुढच्या 4 टाइम्स येतील. आता हा जो टेबल जो आहे ना हा टेबल काय करूया आपण फाइंड करूया. मग आता हा टेबल आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. तर बघा बरं आता त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण काय येतील ते घेऊया. बघा आता हे टेबल कंप्लीट करूया. पी मिळाला आहे क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू सांगा 2 ट्रू येतील नंतरच्या 2 फॉल्स येतील परत 2 ट्रू येतील नंतरच्या 2 काय येतील फॉल्स येतील. आरच्या कानावर ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स आता अल्टरनेट होत जातील. निगेशन ऑफ क्यू काय येईल आता 2 टाइम्स फॉल्स येईल परत 2 टाइम्स ट्रू येईल परत फॉल्स परत ट्रू येतील. निगेशन ऑफ आर काय येणार अल्टरनेट होत जाईल फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स आणि ट्रू ह्याप्रमाणे येईल. आता निगेशन ऑफ क्यू आणि आरचं काय करायचं डिसजंक्शन घ्यायचं. निगेशन ऑफ क्यू म्हणजे कोणता हा कॉलम आणि आर म्हणजे कोणता हा ह्या 2 कॉलमचं डिसजंक्शन घ्यायचं. डिसजंक्शनमध्ये काय होणार दोन्ही 0 असतील तर 0 येईल अदरवाईज 1 येईल. मग बघा दोन्ही 0 असतील तर 0 येते का अदरवाईज 1 येईल. आता हे घेताना आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे 1 0 मध्ये घेतले आपण कशामध्ये घेतलं ट्रू फॉल्समध्ये. बघा हे घेताना 1 0 मध्ये घ्यावं लागेल. 1 0 म्हणजे काय येणार 4 टाइम्स 1 नंतरचे 4 टाइम्स काय येतील 0. हे तर काय करावं लागेल हे 1 0 मध्ये आपण हे ट्रू फॉल्स मध्ये घेतले त्याच्याऐवजी 1 0 मध्ये घ्यावं लागेल. 1 0 0 1 1 0 0 परत काय येणार आहे 1 0 1 0 1 0 1 0 नंतर निगेशन ऑफ क्यू काय येणार आहे 0 0 1 1 0 0 1 1 आणि नंतर निगेशन ऑफ आर काय करायचं अल्टरनेट करत जायचं काय येणार आहे 0 1 0 1 0 1 0 1. हा आता निगेशन ऑफ क्यू आणि आरचं डिसजंक्शन घ्यायचं. निगेशन ऑफ क्यू म्हणजे हा आणि आर म्हणजे हा दोघांचं डिसजंक्शन. डिसजंक्शनमध्ये दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाईज 1 येईल. दोन्ही 0 आहेत का नाहीत. इथं दोन्ही 0 आहेत का आहेत. इथं दोन्ही 0 आहेत का नाहीत. इथं आहेत का नाहीत. इथं आहेत का नाहीत. इथं आहेत. इथं आहेत का नाहीत आणि लास्टला बी नाहीत. आता पीचं ह्या राऊंड ब्रॅकेट बरोबर कंजंक्शन घ्यायचं आहे. दोन्ही 1 असतील तर 1 अदरवाईज 0 येईल. म्हणजे पी हा आणि हा दोन्ही 1 असेल तर 1 अदरवाईज 0 0. दोन्ही 1 आहेत का आहेत. इथे दोन्ही 1 आहेत का आहेत. इथे दोन्ही 1 आहेत का नाहीत. इथे दोन्ही 1 आहेत का नाहीत. इथे दोन्ही 1 आहेत का नाहीत आणि इथे सुद्धा दोन्ही 1 नाहीत. आता पुढे आपल्याला निगेशन ऑफ क्यू आणि आर ह्या दोघांचं काय करायचं आहे कंजंक्शन घ्यायचे. मग काय येईल बघा दोन्ही 1 असतील तर 1 येईल अदरवाईज 0 येईल. दोन्ही 1 आहेत का नाहीत. दोन्ही 1 आहेत का नाहीत. दोन्ही 1 आहेत का नाहीत. दोन्ही 1 आहेत का आहेत. दोन्ही 1 आहेत का नाहीत. दोन्ही 1 आहेत का नाहीत. दोन्ही 1 आहेत का नाहीत आणि लास्टला दोन्ही 1 आहेत. आता पुढे आपल्याला हे जे 2 कॉलम आहेत त्यांचं डिसजंक्शन घ्यायचं. डिसजंक्शनमध्ये दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाईज 1. दोन्ही 0 आहेत का नाहीत. दोन्ही 0 आहेत का आहेत. दोन्ही 0 आहेत का नाहीत. बघा दोन्ही 0 आहेत का नाहीत. दोन्ही 0 आहेत का आहेत. नंतर दोन्ही 0 आहेत का नाहीत. नंतर दोन्ही 0 आहेत का तर नाहीत. नंतर दोन्ही 0 आहेत बघा 3 टाइम्स दोन्ही 0 आहेत 0 0 0 आणि लास्टला नाहीत. म्हणजे आपल्याला काय मिळेल हा इनपुट आउटपुट टेबल मिळेल. हे जे आहे ते एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 1 मधले पहिले 3 आपण बघितलेले आहेत. आता त्यामध्ये पुढचे जे सर्किट बघा आता एक्झाम्पल नंबर 5 बघा एक्झाम्पल नंबर 4 बघा
सर्किट जे आहे ते सर्किटचा आपण सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो तयार करूया. आता S1 S2 S2 S3 S1 डॅश आपल्याला हे दिलेलं आहे सर्किट. सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. सुरुवातीला लेटर्स असाइन करूया. सांगा P कशाला म्हणणार? P म्हणजे काय? स्विच S1. नंतर Q घेऊया. S1 डॅश आहे. निगेशन ऑफ P म्हणजे काय ना रे? स्विच S1 डॅश. नंतर Q घेऊया S2 साठी. स्विच S2 साठी Q घेऊया. S2 डॅश काय दिसत नाही. त्यानंतर S3 आहे. S3 R घेऊया. R म्हणजे काय? स्विच S3. आणि आता याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला मिळेल. सिम्बॉलिक फॉर्म बघा बरं. आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. बघा आता हे जे आहेत S1 S2 एकमेकाला कसे आहेत? पॅरलरमध्ये. म्हणजे काय? तर ते डिसजंक्शनमध्ये. S1 साठी आपण P घेतलेला आहे. पॅरलर म्हणजे काय? डिसजंक्शन. S2 साठी काय घेतलं आपण? Q घेतलेला आहे. आता ह्या दोघांना S1 S2 हे पुढचे सगळे कसे आहेत? सिरीजमध्ये. ज्या पुढे आहेत ना म्हणजे सिरीजमध्ये. सिरीजमध्ये म्हणजे काय? कंजंक्शन येईल. आता बघा S2 जो आहे तो S2 ह्या S3 आणि S1 डॅशला बी काय सिरीजमध्ये आहे. S2 साठी काय घेतलं आपण? Q. तर हा S2 जो आहे तर तो S3 आणि S1 ला कसा आहे? सिरीज. सिरीज म्हणजे की काय? कंजंक्शन येईल. मग आता S3 आणि S1 डॅश एकमेकाला पॅरलर आहेत. S3 साठी काय घेतलं आपण? R घेतलेला आहे. पॅरलर म्हणजे काय? डिसजंक्शन. आणि S1 डॅश साठी काय घेतलं आपण? निगेशन ऑफ P घेतलेला आहे. तर हा काय मिळाला आपल्याला? सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो सिम्बॉलिक फॉर्म मिळालेला आहे. आता ह्याचा ट्रूथ टेबल जो आहे किंवा इनपुट आउटपुट टेबल काय करूया? फाइंड करूया. बघा आता इनपुट आउटपुट टेबल. आता त्यामध्ये लेटर्स कोणते ते आधी घेतो. कोणते लेटर्स आहेत? बघा पहिलं लेटर कोणतं आहे? तर पहिलं लेटर P हे लेटर आहे. नंतर कोणतं आहे? Q. नंतर R. PQR घेतलेले आहेत. नंतर हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करूया. काय? P डिसजंक्शन Q. नंतर आता हा स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड करण्याच्या अगोदर हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करावा लागेल. राऊंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला निगेशन ऑफ P पाहिजे. निगेशन ऑफ P चा पुढे घेतो. नंतर राऊंड ब्रॅकेट मिळेल आपल्याला R डिसजंक्शन निगेशन ऑफ P. आता स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड करूया. काय येणार आहे? Q कंजंक्शन R डिसजंक्शन निगेशन ऑफ P. आणि लास्टला हे राऊंड ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेटचं कंजंक्शन घ्यायचं. म्हणजे काय? P डिसजंक्शन Q आपल्याला कंजंक्शन घ्यायचे. कशाबरोबर? स्क्वेअर ब्रॅकेट बरोबर. Q कंजंक्शन R डिसजंक्शन निगेशन ऑफ P. हा काय होईल आपला? लास्ट जो आहे ना तो लास्टचा कॉलम मिळेल आपल्याला. आता स्टेटमेंट लेटर जे आहे ते PQR3 आहे. त्यामुळे 8 चॉईस मिळणार. 8 कॉम्बिनेशन घेताना कसे घ्यायचे? पहिले 4 1. पहिले 4 किती घेणार? 1 घेणार. आणि नंतरचे 4 किती घेणार? 0 घेणार. तर ह्याप्रमाणे आपल्याला हा ट्रूथ टेबल जो आहे तर तो फाइंड करता येईल. बघा बरं आता Qचे काय करणार? 1 1 0 0 1 1 0 0. Rचे काय येतील? 1 0 1 0 1 0 1 0. नंतर P आणि Qचं काय करायचं? डिसजंक्शन. डिसजंक्शनमध्ये दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाईज 1 म्हणजे 1 1 1 1 1 1 आणि लास्टचे दोन काय येतील? 0 येतील. निगेशन ऑफ P आपल्याला लिहिता येईल. काय येईल? 0 0 0 0 4 टाइम्स. नंतर 1 1 1 4 टाइम्स येईल. नंतर Rचं निगेशन ऑफ P बरोबर डिसजंक्शन घ्यायचं. म्हणजे ह्या दोघांचं डिसजंक्शन. दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाईज 1. दोन्ही 0 आहेत का? नाहीत म्हणजे 1 येईल. दोन्ही 0 आहेत का? आहे. दोन्ही 0 आहे का? नाही. दोन्ही 0 आहे. दोन्ही 0 आहे का? नाही. दोन्ही 0 आहेत का इकडे खाली? नाहीत नाहीत नाहीत. नंतर Qचं आणि ह्या राऊंड ब्रॅकेटचं कंजंक्शन घ्यायचं आहे आपल्याला. कंजंक्शनमध्ये दोन्ही 1 असतील तर 1 अदरवाईज 0 1 0 0 0 1 1 आणि लास्टचे दोन काय येतील? 0. दोन्ही 1 असतील तर 1 अदरवाईज 0 येतील. आता बघा
पी डिस्जंक्शन क्यू म्हणजे हा राऊंड ब्रॅकेट आहे हा, आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट, दोघांचं कंजंक्शन घ्यायचे. दोन्ही 1 असतील तर 1 अथवा 0 म्हणजे 1 0 0 0 1 1 आणि नंतरचे 2 0 आहेत. बघा हा काय मिळाला आपल्याला, इनपुट आउटपुट टेबल मिळालं आपल्याला फोर्स. नंतर आता काय करूया आपण 5 नंबरचा सिम्बॉलिक फॉर्म आणि इनपुट आउटपुट टेबल फाइंड करूया. बघा बरं, आता 5 नंबरसाठी लेटर्स कोणते येतील? सिम्बॉलिक फॉर्म अगोदर काय करूया, तयार करूया, आणि नंतर आपण काय करणार आहे, त्याचं इनपुट आउटपुट टेबल फाइंड करणार आहे. मग आता बघा 5 5 मध्ये बघा आता काय करूया आपण, लेटर्स जे आहेत ते लेटर्स असाइन करूया. लेट पी म्हणजे काय, स्विच S1 स्विच S1. नंतर निगेशन ऑफ पी म्हणजे काय, स्विच S1 डॅश. नंतर S2 स्विच S2 ला आपण Q म्हणूया, आणि निगेशन ऑफ क्यू करणार आहे स्विच S2 डॅश. सिम्बॉलिक फॉर्म मिळेल, सिम्बॉलिक फॉर्म सांगा बरं काय येईल सिम्बॉलिक फॉर्म. बघा आता हे सर्व जे आहेत ना, हे वरचे 3, हे वरचे 3 हे खालचे 2 कसे आहेत, पॅरलर मध्ये आहेत. मग हे वरचे 2 आधी आपण ड्रॉ करूया. S1 ला आपण P म्हणलंय, आणि त्याला ते खालचे दोघं कसे आहेत, पॅरलर म्हणलं की डिस्जंक्शन, आणि ते एकमेकाला सिरीज मध्ये आहेत. म्हणजे काय येईल, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. बघा हे वरचं जे आहे ना, हे काढले आपण. आता हे त्याला पॅरलर म्हणलं की काय, डिस्जंक्शन काय येणार आहे, ते S1 आणि S2 सिरीजमध्ये, म्हणजे पी कंजंक्शन क्यू. हा जो आहे तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म मिळालेला आहे. आता इनपुट आउटपुट टेबल फाइंड करूया. इनपुट आउटपुट टेबल काय करूया, फाइंड करूया. मग आता इनपुट आउटपुट टेबल फाइंड करायचे. लेटर्स किती आहेत, ह्यामध्ये 2च लेटर आहेत बघा. पी एक लेटर आहे आणि दुसरं कोणतं आहे, क्यू लेटर आहे. मग पहिला कॉलम घेतो पीचा, आणि नंतर काय करूया आपण, क्यूचा कॉलम घेऊया. पी क्यू नंतर निगेशन ऑफ क्यू सुद्धा लागणार आहेत. निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू पुढचे कॉलम. नंतर आता हा राऊंड ब्रॅकेट आधी वाटल्यास फाइंड करूया, किंवा हे आधी फाइंड करूया. हे आतमधला राऊंड ब्रॅकेट फाइंड करायचा आहे, तर काय, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हा राऊंड ब्रॅकेटचं पी बरोबर डिस्जंक्शन घ्यायचं, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मिळेल. पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. स्क्वेअर ब्रॅकेटचा आहे तो मिळालेला आहे. आता हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करूया, पी कंजंक्शन क्यू. आणि लास्टच्या कॉलममध्ये बघा, स्क्वेअर ब्रॅकेटचं राऊंड ब्रॅकेट बरोबर काय करायचं आहे, डिस्जंक्शन घ्यायचे. म्हणजे काय येणार आहे, पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यूचं आपल्याला डिस्जंक्शन घ्यायचं आहे. कशाबरोबर, पी कंजंक्शन क्यू बरोबर. हा जो येईल तो लास्टचा कॉलम येईल. आता काय करूया आपण, टेबल जो आहे तर तो फाइंड करूया. क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येतील, 2 ट्रू 2 फॉल्स येतील. क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू मिळतील 2 ट्रू 2 फॉल्स. क्यूच्या काय मिळणार आहेत, ट्रू फॉल्स. नंतर निगेशन ऑफ पी काय येईल, हे 1 0 मध्ये घ्यायचे. परत मी ट्रू फॉल्स मध्येच घेतले बघा, 1 0 मध्ये घ्यायचे. कशामध्ये घ्यायचं आहे, 1 0 मध्ये. पीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहेत, 1 1 0 0. क्यूच्या काय येतील, 1 0 1 0. निगेशन ऑफ पी काय येईल, 0 0 1 1. निगेशन ऑफ क्यू काय येणार, 0 1 0 1. निगेशन ऑफ पी आणि क्यूचं कंजंक्शन म्हणजे दोन्ही 1 असतील तर 1, अदरवाईज 0. दोन्ही 1 आहेत का, नाहीत, आणि इथं बी दोन्ही 1 नाहीत. नंतर पुढे काय करायचं आपल्याला, पीचं ह्या ब्रॅकेट बरोबर डिस्जंक्शन घ्यायचं. म्हणजे पी म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलमचं डिस्जंक्शन. दोन्ही 0 असतील तर 0, अदरवाईज 1 0 आणि 0. नंतर पी आणि क्यूचं काय करायचं, कंजंक्शन. दोन्ही 1 असतील तर 1, अदरवाईज 0. म्हणजे 1 0 0 0.
हां, नंतर आपल्याला काय करायचं, ह्या दोन ब्रॅकेटचं डिस्जंक्शन घ्यायचं आहे. दोन्ही 1 असतील, डिस्जंक्शनमध्ये दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाईज 1. दोन्ही 0 आहेत का, नाहीत. इथं आहेत का, नाहीत. इथं दोन्ही 0 आहेत का, आहेत. तर हा आपल्याला काय कळा, इनपुट आउटपुट टेबल मिळालेलं आहे. तर 5 जे आहेत ते 5चं आपण काय केलेले आहेत, सिम्बॉलिक फॉर्म आणि इनपुट आउटपुट टेबल फाइंड केलेलं आहे. 6 जो आहे तर ह्या 6चा तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे आणि नंतर इनपुट आउटपुट टेबल फाइंड करायचं आहे. 6 फाइंड करत असताना बघा हे दोघं जे आहे सिम्बॉलिक फॉर्म इथं लिहितो मी डायरेक्ट, तुम्ही इनपुट आउटपुट टेबल फाइंड करा. S1 आणि S2 एकमेकाला कसे पॅरलल म्हणलं की काय येणार आहे, कंजंक्शन येईल, म्हणजे P कंजंक्शन Q येईल, बरोबर ना. आता हे S1 S2 हे पुढचे सगळे कसे आहेत, सिरीजमध्ये म्हणलं की काय कंजंक्शन येईल, बरोबर ना. बघा हे थोडंसं काय, S1 आणि S2 एकमेकाला कसे आहेत, पॅरलल म्हणजे काय येणार आहे, डिस्जंक्शन येईल. आणि ह्या S1 S2 हे पुढचे सगळे कसे आहेत, सिरीजमध्ये म्हणलं की कंजंक्शन येईल. आता हे पुढे काय करूया आपण, S2 S3 एकमेकाला कसे आहेत, पॅरलरमध्ये. S2 म्हणजे काय, Q डिस्जंक्शन R. इथं परत काय येईल, कंजंक्शन. S3 साठी काय घेतलं आहे, R डिस्जंक्शन P. तर हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल. मग हा सिम्बॉलिक फॉर्मवरने तुम्ही काय करायचा, ट्रूथ टेबल जो आहे तो ट्रूथ टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल फाइंड करा. हा जो आहे तो एक्झरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपला झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2nd 3rd जे आहेत ना ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.